काका तुमचं नाव आणि पत्ता सांगा. देवराव धर्माजी मनवर, राहणार आमला, पोस्ट तिवरी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. अच्छा, बरं बरं बरं. तुम्हाला काका तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता? मला चालताही नाही. चालता येत नव्हतं. हो. आणि काय बिमारी कोणती सांगितली? काय सांगितलं? किडनीवर सुजन. किडनीवर सुजन होती. होती, चालता येत नव्हतं, असं? काहीच नाही. बरं. मग आता हे किडनीचा प्रॉब्लेम कधीपासून होता? हे झाला 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यापासून. बरं. आणि त्याच्यामुळे तुमचं चालणं फिरणं बंद होतं? सगळं बाजीवरच होतं. सगळं क्रिया बाजीवरच होत्या? सगळी क्रिया बाजीवर. बरं. हाताने उचलावं लागे, जेवण हाताने चालून द्यावं लागे. जेवण पण हाताने चालून द्यावं लागेल? हो, जेवण आपलं ब्रश हाताने करून द्यावं लागे. अच्छा. हो. बापरे. आता वय किती आहे काका तुमचं? मला 64 चालू आहे. 64 चालू आहे. बरं. आणि किडनीच्या प्रॉब्लेममध्ये हे परिस्थिती गंभीर होती की चालणं फिरणं बंद होतं, जाग्यावर होते, आणि जेवण तुम्हाला करून द्यावं लागत असे, ब्रश करून द्यावं लागत असे. ब्रश करून द्यावं लागेल. बापरे. अशा परिस्थितीत डॉक्टर तर केलेच असतील, बरोबर? हां. शेवटी नेलं असं दिग्रसला केली ट्रीटमेंट सुरू, आशिकापूरची गेली, गड्डाची गेली. अच्छा, म्हणजे अनेक डॉक्टर बदलले पण काही विशेष फायदा झाला नाही? काहीच फायदा झाला. असं. बरं. मग आता हे आपले ऑपरेशन सांगितलं होतं पायाचं. अच्छा, पायाचं? पाणी टोंगळ्यामध्ये पाणी पण झालं होतं, त्याचं ऑपरेशन सुचवलं होतं डॉक्टरने? बरं बरं. पण ते ऑपरेशन केलं नाही? पाणी काढलं असं त्यातलं इंजेक्शन ना. असं. बरं बरं. हो. बरं. मग आता अशा गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही AWPL चे हे औषधीची माहिती तुम्हाला कोणी सांगितली होती? चेतन काकांनी आणि प्रभू मोठी. अच्छा. अरे वा. ते काका बसलेले आहेत आणि हे चेतन भाऊ खोंड यांनी तुम्हाला सुचवलं की एकदा हे औषध वापरून पहा. आणि तुम्ही विश्वासाने चालू केलं. आणि आता 15 दिवसात आम्हाला त्याचा 25-30% रिझल्ट आला. अच्छा. मग आता 15-20 दिवसात तुम्हाला काय काय फरक जाणवतो? खूप काही चांगला फरक आहे. म्हणजे जे जाग्यावर बसलेले होते, चालता येत नव्हतं, बाबाला उठता येते, जेवण करता येते. हो का? अरे वा वा. आता जेवण पण स्वतः करतात? हो, स्वतः करतात. जेवण करते, ब्रश करते स्वतः. असं. आणि हे वाकर घेऊन चालता का मग तुम्ही आता? घरातल्या घरात? पण तुम्ही बेड रेस्ट होते ना जाग्यावर? पूर्ण जाग्यावर. अच्छा. आता वाकर घेऊन चालायला लागले 15 दिवसात? 15 दिवस. म्हणजे या ॲस्क्लेपियस वेलनेस कंपनीच्या या आयुर्वेदिक औषधीने चांगला गुण आला, चमत्कारी, बरोबर? एवढे डॉक्टर करून जो उपाय झाला नव्हता, याने 15-20 दिवसात एवढा रिझल्ट म्हटल्यावर आता पुढचा जर तुम्ही कोर्स कम्प्लीट केला 4-5 महिने आणखी रेग्युलर, तर पूर्ण तब्येत रिकवर होऊन जाते. 4-5 महिने करावं लागेल हा कोर्स. कारण आता जो 3-4 महिने तर करणं गरजेचं आहे, कारण ते 1-2 महिन्यात तर हे शक्य नसते ना, की जिथे डॉक्टर थकले आणि तिथे जर हे 15 दिवसात गुण दाखवून आलं. आयुर्वेदिकचं तसंच असते, 15 दिवस लेट पण ते नीटच होते ना. तर असो. तर मग आता या औषधाच्या आलेल्या रिझल्टच्या बाबतीत तुमचं काका पूर्ण समाधान आहे? चांगलं औषध मिळालं? तुमचं काय मत आहे याच्यावर? चांगलं आहे, चांगलं औषध मिळालं आम्हाला. अच्छा. हां. बरं. म्हणजे तुम्ही समाधानी आहे? आता असेच काही आपल्यासारखे पेशंट असतात दुर्धर आजाराने त्रस्त, तर तुमचा काय सल्ला राहील बरं आता या औषधा बाबतीत? आमचा सल्ला चांगलाच आहे की कोणी हे घ्यायला हरकत नाही. ज्याचे 2-4 डॉक्टर बदलून झाले पण जमलं नाही, त्यांनी हे घ्यायला पाहिजे, बरोबर? पण आता हे जे मध्यस्थी लोकांनी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली, हे आमचे खोंड साहेब, खोंड, आणि त्या काकांनी तुम्हाला फोर्स केला घ्यायला, बरोबर, की एकदा घ्यास, तर खरोखर यांच्या माध्यमातून तुम्हाला अमृता समान औषधी मिळाली, ज्याने तुमची आता रिकव्हरी होणं चालू झालेली आहे. चालेल. छान रिझल्ट मिळाले. आज आपण काय तारीख आजची? 24 मार्च 2026 रोजी आपण इथे आमला या गावी, नाही का? खूप जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत. चालेल. ठीक आहे. धन्यवाद.